नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 23 मार्चच्या भागामध्ये आपण काल बघितलं तसं मित्रांनो, आता ज्योती तर जेवणाचं ताट घेऊन खोलीमध्ये येतो आणि तो थोडासा चिडलेला असतो. तर ते बघितल्यानंतर सावित्री विचारती, हे काय आणलं, भूक लागली आहे? तर तेव्हा ज्योती नाही असं म्हणून मान डोलावतो. तर सावित्री विचारते, मग? तर ज्योती म्हणतो, आईने विचारलं भूक लागली का, मी नाही सांगितलं तरी सुद्धा दिलं तिने. तर तेव्हा सावित्री थोडीशी हसते आणि म्हणते, आता खा. तर तेव्हा ज्योतीला काहीतरी एकदमच आठवतं आणि तो ताट ते सावित्रीच्या हातामध्ये देतो आणि तिला म्हणतो, तूच खा, मी आलोच, असं म्हणून तो परत बाहेर निघून जातो. तर सावित्री म्हणते, काय चाललंय यांचं? आणि नाही, माझंच चुकलं, भाकरी करताना ना लक्ष द्यायला पाहिजे होतं. आता एवढ्या राज्याला कुठं गेले हे, काय करावं, असं ती बोलत असते. इतक्यातच ज्योती आता परत येतो. तर तेव्हा सावित्री म्हणते, अहो किती आटापिटा करताय. तर तेव्हा ज्योती येतो आणि त्यानं तर कोरफड आणलेली असते सावित्रीसाठी. तर तेव्हा सावित्री ती कोरफड बघते आणि म्हणते, अहो कोरफड, ती आणि का? तेव्हा आता ज्योती सावित्रीचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि बघू इकडे हात असं म्हणून स्वतःच्या हाताने तिला हळूवार कोरफड लावू लागतो. आणि ते सगळं काही बघत असताना मित्रांनो, सावित्रीच्या डोळ्यामधून तर पाणी येऊ लागतं आणि ती थोडीशी भावूक झालेली असते. तर तेव्हा ज्योतीसुद्धा थांबतो आणि तिच्याकडे बघत राहतो आणि त्यानंतर परत हळूवारपणे थोडीशी कोरफड लावतो आणि तिच्या हातावरती फुंकर मारत असतो. आणि मित्रांनो, इतक्यातच सगुणाऊ तिथं येते आणि एकदमच ती दरवाजा उघडते आणि समोर बघते तर तिला धक्काच बसतो आणि तेव्हा या दोघांना सुद्धा धक्का बसतो आणि हे दोघे सुद्धा उठूनच उभे राहतात. आणि सगुणाऊ आत आल्यानंतर ज्योती धावत जातो आणि दरवाजा परत बंद करतो आणि कडीच लावून टाकतो आणि त्यानंतर सगुणाऊ समोर येऊन उभा राहतो. तर तेव्हा सगुणाऊ ज्योतीला म्हणू लागते, अरे ज्योती, मगाचपासून बघते मी, तू स्वयंपाकघरात काय आलास, मग बाहेर जाऊन काहीतरी घेऊन आलास, काय चाललंय काय ज्योती, असं ती ज्योतीला विचारते. आणि त्यानंतर सावित्रीला सुद्धा म्हणते, काय ग? आणि त्यानंतर तिचं लक्ष खाली जातं आणि ती बघते आणि विचारते, आणि हे काय, खडू पाटी आणि ते पुस्तक आणि अंकलिपीच आहे ना ती, आणि मी पाहिलंय ते आधी, असं ती सगळं काही विचारत असते. आणि तेव्हा हे दोघे मात्र जाम घाबरत असतात. तर सगुणाव आता विचारते पुढं, इथं काय करतंय ते, आणि परत ती आता या दोघांच्याकडे बघू लागते आणि त्यानंतर सावित्रीच्या हाताकडे बघते आणि तिचा हात खेचून आपल्या हातामध्ये घेते आणि तिचा हात बघून म्हणते, तुझे हात खडूचे? आणि ज्योतीला परत म्हणते रागारागात, ज्योत्या, मला सांगशील का हे काय चाललंय ते? तर तेव्हा ज्योती म्हणतो, सांगतो, अहो मी खोटं नाही बोलणार, सावित्री शिकतेय. आणि असं त्यानं सांगितल्यानंतर तर सगुणावला खूप मोठा धक्का बसतो आणि ती धक्क्यानेच आता सावित्रीकडे बघू लागते आणि म्हणते, अरे देवा, सावित्री शिकतेय, अरे माझ्या कर्मा, अरे माझ्या ध्यानीमनी पण नव्हतं, अरे तू असं काहीतरी करशील. तर तेव्हा सावित्री आता आऊ असं म्हणत असते. तर तेव्हा आऊ तिच्यावरती ओरडते, म्हणते, अगं काय आऊ आऊ, अगं काय आऊ म्हणतेस तू, अगं दादाला कळलं ना तर फजिती होईल, मला घरातून बाहेर काढल तो, हा. तर तेव्हा सावित्री आता खूप घाबरते आणि हातच जोडते आणि म्हणते, नाही नाही आऊ, चुकलं माझं. तर तेव्हा ज्योती आता आऊला म्हणतो, आऊ, कोणाला सांगू नकोस. तर सगुणाव म्हणते, नाही बाबा, दादाला सांगावं लागणार, दादाला तर सांगावंच लागणार, असं म्हणून ती चाललेली असते. तर तेव्हा आता हे दोघं सुद्धा धावत पुढे जातात आणि तिच्या आडवे उभे राहतात आणि ज्योती तर हात करतो आणि म्हणतो, आऊ थांब, जाऊ नकोस, सांगू नकोस कोणाला. आऊ, याच्यामध्ये सावित्रीचा काहीच दोष नाहीये. आऊ, ती तर नाहीच म्हणत होती, पण स्त्री शिक्षणाचं महत्त्व मी तिला पटवून दिलं. आऊ, तू तर कळतीयेस, जाणतीयेस, तू मला म्हणलीस शिक, पण सावित्रीला का म्हणतेस शिकू नकोस? तर सगुणाऊ म्हणते, अरे बाबा, तू नाही असे फसवे शब्द वापरून ना मला थांबवू नकोस, मला दादाला तर, असं म्हणून ती चाललेली असते. तर तेव्हा ज्योती परत तिला थांबवतो आणि म्हणतो, ऐक ना आऊ, नको सांगूस दादांना. तर सगुणाऊ परत म्हणते, अरे त्याला तर सांगावं लागणार. तर तेव्हा ज्योती तर आता तिच्यासमोर हातच जोडतो आणि म्हणतो, नको सांगूस दादांना, नको सांगूस दादांना. तर तेव्हा सगुणाऊ म्हणते, सांगणार सांगणार, आणि एकदमच म्हणते, नाही सांगणार लेकराओ. आणि असं तिने म्हटल्यानंतर हे दोघे सुद्धा आश्चर्यानेच तिच्याकडे बघू लागतात आणि ज्योती तर खूपच खुश झालेला असतो आणि तेव्हा सगुणाव त्यांच्याकडे बघून हसत असते. तर तेव्हा ज्योती म्हणतो, अगं आऊ, तू तर घाबरवलंस की आम्हाला. आणि तेव्हा सावित्री सुद्धा आता रडत रडत हसत असते.
तर आता सगुणाऊ सावित्रीला म्हणते, सावित्री पण हे सगळं करताना तू एक गोष्ट चुकलीस आणि त्याला माफी नाही बघ. तर सावित्री विचारते, आऊ काय चुकलं माझं? तर तेव्हा सगुणाऊ म्हणते, अगं काय चुकलं? अगं शिकायला लागलीस आणि एवढी अक्कल नाही वय तुला? अगं हे सगळं करण्याच्या आधी मोठ्या माणसांच्या पाया पडायच्या असतात, ही विसरलीस? तर तेव्हा सावित्री हसते आणि कपाळालाच हात मारते. तर सगुणाऊ म्हणते, पड पाया पड. तर सावित्री म्हणते, ते राहिलंच बघ आणि पाय पडते आऊ असं म्हणत हे दोघं सुद्धा जोडीने सगुणावचा आशीर्वाद घेतात. आणि मित्रांनो, सगुणाव तर या दोघांसाठी खूप खुश झालेली असते. आणि पुढे ती म्हणते, खरं सांगू का पोरांनो, माझा ना एक डोळा हसतोय, एक डोळा रडतोय. एक डोळा हसतोय का? कारण माझ्या ज्योतीनं खूप मोठं पाऊल उचललं रे, मला स्वप्नात पण वाटलं नव्हतं. आणि एक डोळा रडतोय कारण फार अवघड आहे बाई, सावध राहायला हवं, नाहीतर पोरीच्या नांदण्याचं चांदणं होईल. याचा विचार केलायस का रे बाबा? आणि सावित्रीला म्हणते, साऊ तू केलास का बाई विचार? तर तेव्हा आता सावित्री ज्योतीकडे बघते. तर तेव्हा ज्योती म्हणतो, अगं आऊ म्हणून तर हे रात्रीचं जागरण चाललंय. आणि तेव्हा आता सगुणाऊ थोडंसं मागे वळून ते सगळे परत बघू लागते. आणि सावित्रीला म्हणते, सावित्री हे तू जे काही काळ्यावरती पांढरं करायला निघालीस का नाही, ते पेलल का तुला? अगं सोपं नाही ते. ज्योती शिकायला लागला होता तेव्हा आठवतंय का? ज्योतीनं कसा मार खाल्ला ते आठवते ना? आणि तेव्हा तो क्षण आता आठवतो सावित्रीला, ज्यावेळेस ज्योती म्हणालेला असतो, जीव देईन, तर तेव्हा दाताने त्याच्या कानाखाली जोराची मारलेली असते. तर सगुणाऊ पुढं म्हणते, अगो बाई तो पुरुष आहे, पण आपलं काय बाई? अगं नांती बाई आहेस तू. हे म्हणजे घराला आग लावून कोळशाची वाखारी सुरू केल्यासारखं आहे बघ. घर तर जळून खाक होईल, पण तुझ्या हाताला पण काळ लागल, लक्षात ठेव. जमल का ग बाई, जमल का? तर तेव्हा सावित्री शांतच असते. तर सगुणाऊ परत विचारते, काय म्हणते मी, हाय का तयारी? तर तेव्हा सावित्री परत ज्योतीकडे बघू लागते. तर सगुणाऊ म्हणते, अगं त्याच्याकडे काय बघतेस? अगं येडे, अग्निपरीक्षा तुला द्यायची आहे, बोल, हाय का तयारी? तर तेव्हा ज्योती तिकडून इशाऱ्याने सावित्रीला सांगतो. तर तेव्हा सावित्री हाय असं म्हणून सगुणावला सांगते आणि परत सगुणावकडे बघून म्हणते, आऊ हाय तयारी. आणि असं तिने म्हटल्यानंतर मित्रांनो, सगुणावच्या डोळ्यातून एकदम टचकन पाणी येतं. आणि तेव्हाच ती सावित्रीला शाब्बास असं म्हणते. शाब्बास ग पोरी असं म्हणून तिच्या गालावरून हात फिरवते आणि रडत रडत तिला आपल्या जवळ घेते. तर तेव्हा सावित्रीच्या डोळ्यामधून सुद्धा घळकन पाणी आलेलं असतं मित्रांनो. आणि सगुणाव आता तिला म्हणते, खूप शिक आणि मोठी हो आणि आता जागरण नाही करायचं. आणि ज्योतीला म्हणते, ज्योती एक तर तू रात्रभर तिला असं हे शिकायला बसवतोस आणि मग तिची झोप होत नाही रे. आणि मी दिवसभर बघत होते की, आणि म्हणून भाजून घेतलंय लेकरानं. आता असं नाही करायचं, कळलं का? उद्यापासून आहे ना सावित्री माझ्याकडं शिकायला बसल आणि तिला कोणी बघणार नाही, ही जबाबदारी माझी. आणि सगुणावने अशी साथ दिलेली बघितल्यानंतर ज्योतीला सुद्धा भरून येतं आणि सावित्री तर सगुणावला मिठीच मारते. आणि मित्रांनो, आता त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ज्योती आता तयार होऊन सगळं काही शाळेसाठी चाललेला असतो. आणि तेव्हा सावित्री सुद्धा त्याच्याबरोबर बाहेर येते. तर तेव्हा ज्योती तिला म्हणतो, आज आणा आऊच्याच खोलीत बस. तर तेव्हा सावित्री म्हणते, होय कामं उरकले की जाऊन बसेन. तर तेव्हा आता ज्योती तिला म्हणतो, हात बघू. तर सावित्री म्हणते, अहो कोणी बघितलं तर काय म्हणतील? तर नेमकं तिकडून आता ज्योतीची आई तिथं आलेली असते आणि त्या दोघांच्याकडे बघत असते. पण या दोघांना ते माहिती नसतं. तर आता ज्योती सावित्रीला विचारतो, हात बरा आहे का? तर तेव्हा आता सावित्री थोडीशी लाजते आणि म्हणते, आता एवढी काळजी घेतली म्हटल्यानंतर बरं व्हावंच लागते की त्याला. तर ज्योती तिला म्हणतो, हाताला जपा जरा. तर सावित्री म्हणते, जावा आता नाहीतर उशीर होईल. तर तेव्हा आता ज्योती तिथून निघून जातो आणि ज्योतीची आई तर मागे उभीच असते आणि ती मनातल्या मनात म्हणते, हाताला जपा म्हणजे? आणि त्यानंतर आता सावित्री आतमध्ये निघून जाते. इतक्यातच दादा आता कोणाला तरी घेऊन येत असतात आणि म्हणत असतात, मल्हार बाबा या इकडं आणि या इकडं कोपऱ्याला ठेवा. आणि त्याने जे पोतं आणलेलं असतं ते पोतं ते ठेवून घेत असतात आणि म्हणतात, बरं झालं आणलं आणि उशीर केला लई. आणि बरं मल्हार दादा या देवा या. आणि ते आता दोघं सुद्धा पोतं ठेवतात आणि तिथून निघून जातात. आणि तेव्हा आता दादा येऊन बसतात आणि ज्योतीच्या आईला म्हणतात, चिमणाबाई. आणि त्यानंतर पांडुरंग हरी वासुदेव हरी असं म्हणत असतात. तर तेव्हा ज्योतीची आई त्यांना पाणी देते आणि त्यानंतर पाणी पिऊन झाल्यानंतर ज्योतीच्या आईला म्हणतात, देवा
बाजरी सांगून ठेवली होती मल्हारला, आज येळ भेटला. बरं ती निवडून कंदीत भरून ठेवा. तर तेव्हा ज्योतीची आई म्हणते बरं बरं लागलीच बसते. तर तेव्हा दादा परत तिला थांबवतात आणि म्हणतात बरं चिमणा ऐक, एकटी करू नकोस, आता 2 सोला आल्यात ना मग हाताशी, त्यासनी बी हाताशी घ्या. तर तेव्हा ज्योतीची आई म्हणते खरं आहे ते, नाही म्हणजे पारूचं काही नाही, पण सावित्रीचं वागणं जरा वेगळंच वाटतं हो. त्या दोघांचं काय बाई चालू असतं, घरातली कामं आटपली की कोणाशी काय वागायचं नाही, बोलायचं नाही, नुसतं आपलं पळायचं. तर तेव्हा दादा म्हणतात जाऊ दे, तू नग लक्ष देऊस, बरं म्या देवळात जाऊन येतो, आठवणीनं बाजरी निवडून घे, असं सांगून ते आता परत तिथून निघून जातात. तर इकडे आता मित्रांनो सावित्री परत आपल्या हाताला थोडंसं कोरपड लावते आणि त्यानंतर पाट्याने अंकलिपी हातामध्ये घेते आणि ती सगुणावच्या खोलीकडे चाललेली असते आणि स्वतःशी म्हणते पण आता हे सगळं नेऊ कसं. आणि असा विचार करत असतानाच तिला एक युक्ती सुचते. ती डोक्यावरती लगेचच पदर घेते आणि आपल्या हाताच्या कोपऱ्यामध्ये ती पाटी आणि पुस्तक लपवते आणि त्यानंतरच कुणाच्या न कळत बरोबर सगुणावच्या खोलीमध्ये पोहोचते. तर तेव्हा ती आलेलं बघितल्यानंतर सगुणाव म्हणते आली का, अगं केव्हाची वाट बघते मी. तर तेव्हा सावित्री विचारते कुठं बसू. तर तेव्हा सगुणाव म्हणते तू ना त्या कपाटाच्या मोर बस, म्हणजे ना कोणाला दिसणार नाहीस. ही चटई घे आणि बस तिकडं, मी बाहेर बसते आणि लक्ष ठेवते, तू कर अभ्यास, असं ती एकदम आनंदात सांगत असते. तर तेव्हा सावित्रीसुद्धा लगेचच कपाटाच्या समोर बसते, चटई वगैरे अंथरते आणि सगुणाव आता बाहेर तिथं पहारा देण्यासाठी निघून जाते. आणि त्यानंतर सावित्री आता लगेचच बाराखडी काढू लागते. आणि मित्रांनो इकडे बाहेर आता सगुणाव तर पहाऱ्यासाठी बसलेली असते आणि तेवढ्यातच हा जो गणोबा असतो तो रडत आऊ आऊ करत येतो. तर तेव्हा सगुणाव त्याला विचारते काय रे बाळा गणोबा काय झालं. तर तेव्हा गणोबा म्हणतो लागलं. तर तेव्हा सगुणाव म्हणते लागलं पडला वय कुठं. तर तेव्हा गणोबा रडत रडत नाही असं म्हणत असतो. तर तेव्हा सगुणाव त्याला उचलून घेते आणि म्हणते दुखापत झाली, कुठं झाली दाखव बरं. तर तेव्हा गणोबा आपला गुडघा दाखवतो आणि हितं असं म्हणतो. तर सगुणाव म्हणते आई ग लागलं ग बाई लेकराला, थांब आता मी ना तुला एक मंत्रच देते, म्हणजे ना तुला बरं वाटल. आणि त्यानंतर ती त्याला म्हणू लागते आला मंतर कोला मंतर छू आणि विचारते थांबलं का रे दुखायचं. तर तेव्हा गणोबा म्हणतो नाही आऊ. तर सगुणाव म्हणते नाही थांबलं अजून, बरं थांब मी ना आता तुझ्यासाठी एक वेगळं औषध घेऊन येते, इथंच थांब मी आले, असं म्हणून त्याला खाली उतरवते आणि औषध आणायसाठी तिथून ती निघून जाते. आणि गणोबा तिथेच उभा असतो आणि इकडे सावित्री तर आता सगळं काही अभ्यास छान करत असते. आणि त्यानंतर ती ई मोठी ई असं वगैरे सगळं काही बाराखडी पुढे काढत असते आणि त्यानंतर क ख ग घ सुद्धा काढू लागते. आणि इकडे बाहेर गणोबा तर खेळत असतो आणि त्याच्या हातामध्ये जो खडू असतो तो खडू तो आतल्या दिशेने फेकून देतो आणि त्यानंतर तो फेकलेला खडू परत घ्यायसाठी तो आतमध्ये येऊ लागतो आणि तो खडू आपल्या हातामध्ये घेतो. आणि इतक्यातच इकडे सावित्री ग गणपतीचा असं म्हणते. तर तेव्हा मागून गणोबा म्हणजे माझा असं विचारतो आणि तेव्हा तर सावित्रीला धक्काच बसतो आणि ती धक्क्यानेच त्याच्याकडे बघते आणि ती एकदमच त्याला म्हणते अरे गणू तू इथं काय करतोयस. आणि तेवढ्यातच इकडे बाहेर सगुणाऊ परत येते आणि गण्या अरे गणपती असं त्याला हाक मारू लागते. तर तेव्हा आतून गणोबा आलो असं म्हणून तो आता बाहेर तिथून निघून जातो. तर आतून आवाज आल्यानंतर सगुणाव म्हणते गणू तिकडं काय करतोय आतमध्ये, ये बर बाहेर इकडं, असं म्हटल्यानंतर गणोबा तर धावत बाहेर जातो. आणि तेव्हा आतमध्ये सावित्री तर खूप घाबरलेली असते. तर आता गणोबा बाहेर आल्यानंतर सगुणाव त्याला म्हणते हाय का आता तिकडं काय करत होता. तर आता गणोबा विचारतो पण काकू काय करते. तर तेव्हा सगुणाव म्हणते काय का करेना, अरे तिचं तिचं काम करते, तू इकडे ये, तुला ना मी औषध लावते. तर तेव्हा गणोबा नको आऊ असं म्हणत असतो. तर तेव्हा सगुणाव म्हणते अरे हळद लावते बाबा, थांबेल तुला दुखायचं. तर तेव्हा सगुणाव आता त्याला हळद लावत असते. तर तेव्हा त्याला थोडंसं दुखत असतं. तर सगुणाव विचारते आता तुला आता कसं वाटतंय. तर तेव्हा गणोबा म्हणतो थंड वाटतंय. तर त्यानंतर सगुणाव त्याला म्हणते आता कोणाबरोबर सुद्धा मस्ती करायची नाही आहे, कळलं का, नाहीतर ही आऊ आहे आणि तू आहे अशी बदडूनच काढेन तुला, कळलं का. तर तेव्हा गणोबा हो हो असं म्हणत असतो. तर तेव्हा सगुणाव आता त्याला म्हणते घे गोटी घे आणि जा बाहेर. तर तेव्हा गणोबा तिथून पळत सुटतो आणि तेव्हा सगुणाव हसत असते आणि आज जरासं डोकावून बघते आणि परत तिथं पहाऱ्यासाठी बसते.
आणि इकडे आतमध्ये सावित्री परत आता थोडासा अंदाज घेते आणि परत आणि पाटी आणि खडू घेऊन अभ्यासाला सुरुवात करते. आणि इतक्यातच मित्रांनो आता ज्योती परत येतो आणि ज्योती आऊला आता हाक मारतो. तर तेव्हा आऊ त्याच्याकडे बघते आणि म्हणते, ज्योती, अरे बापरे, सुटली का शाळा? मी सावित्रीला सांगून येते हा. असं ती म्हणत असते. तर तेव्हा ज्योती तिला इशाऱ्याने थांबवतो आणि म्हणतो, आऊ थांब, मी जातो आणि बघून येतो. असं तो सगळं काही इशाऱ्यानेच तिला सांगत असतो. आणि ते बघत असताना सगुणा तर हसत असते. आणि तेव्हा ज्योती आता हळूच चोर पावलाने आतमध्ये जाऊ लागतो. आणि इकडे सावित्री तर आत एकदम गुंगून गेलेली असते अभ्यासामध्ये. आणि त्यानंतर ज्योती हळूच जाऊन तिच्या मागे उभा राहतो. तर इकडे सावित्री ला काढणं पा, नी असं सगळं काही लिहित असते. आणि ज्योती आता हळूच तिच्या मागे जाऊन तिथेच बसतो. पण सावित्रीला अजून सुद्धा कळालेलं नसतं की ज्योती आलेला आहे आणि तो तिच्या जवळच बसलेला असतो. आणि तो तिच्याकडे एकसारखा बघत असतो. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता गणोबाने तो खडू घेतलेला असतो आणि तो खडूने सगळं काहीतरी सगळीकडे काढत सुटलेला असतो. तर तेव्हा पार्वती ते बघते आणि गणोबाला विचारते, काय रे, कुठं सापडला खडू? तर तेव्हा गणोबा म्हणतो, काकीकडं. आणि त्यानंतर मित्रांनो, ते सगळं काही दादांना सुद्धा समजतं. आणि तेव्हा दादा तर एकदम रागाला येतात आणि ज्योतीला आणि सावित्रीला हाक मारतात. तर तेव्हा ते दोघं सुद्धा धावत येतात आणि ज्योती विचारतो, काय झालं दादा? तर तेव्हा दादा म्हणतात, हा खडू गणोबाकडं कसा आला? तर तेव्हा ज्योती म्हणतो, नाही, माझा खडू आहे तो, खेळता खेळता सापडला असेल. तर तेव्हा गणोबा म्हणतो, नाही, काकी तर पाटीवरती लिहित होती. आणि गणोबानं असं सांगितल्यानंतर सावित्रीला तर धक्काच बसतो आणि दादा तर डोळे मोठे करूनच त्याच्याकडे बघू लागतात. त्यांना तर खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर मित्रांनो, आता ज्योती आणि सावित्रीचं हे जे काही गुपित असतं, त्या आता दादांच्या समोर येणार का, हे आपल्याला उद्याच्या भागामध्ये कळेलच. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.